नमस्कार, विनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कैरीचं लोणचं. आता सीझन आहे लोणच्याचा, आपण ते करणार आहोत. तर मी आज तुम्हाला जे दाखवणार आहे ते 2 किलो कैरीच्या लोणच्याचं प्रमाणासकट आणि काही टिप्स ज्या माझ्या आईने मला काही सांगितलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण करूया. त्यांनी लोणचं खूप चविष्ट आणि वर्षभर टिकणारं होतं तयार. तर 2 किलोसाठी जे काय आपल्याला प्रमाण लागणार आहे त्याचे साहित्य आणि कृती हे सगळं आपण आता पाहूया. सर्वप्रथम आपण 2 किलो कैऱ्या घेऊन त्या काल मी फोडून आणल्या. त्या स्वच्छ पुसून त्याला हळद मीठ लावून रात्रभर ठेवल्या आणि सकाळी त्यातलं सगळं पाणी काढून त्या अशा सुकवायला ठेवलेल्या आहेत. आणि पुढं जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते असं असणार आहे. तर 2 किलो कैरीसाठी मी अर्धा लिटर तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं जास्त असावं लोणच्यामध्ये, म्हणजे ते वर्षभर टिकतं, त्याला बुरा वगैरे येत नाही. त्यानंतर त्यासाठी आपल्याला लागणारे, मी हा विकतचा मसाला वापरलाय, रामबंधू लोणच्याचा मसाला, हा साधारण 200 ग्रॅम आहे. त्यानंतर हे जे आहे ते मला आईने जे सांगितलं त्यात आहे की 1 किलो कैरी असेल तर 1 वाटी मीठ, 1 वाटी तिखट आणि 1 वाटी साखर असं माप आहे. तर आपण 2 किलो कैऱ्या घेतल्या असल्यामुळे मी 200 ग्रॅम मसाला घेतलाय. 2 मिडियम वाटी आपली जी नेहमीची असते ती, तो 2 वाट्या मीठ, 2 वाट्या तिखट आणि 2 वाट्या साखर आणि हे अर्धा लिटर तेल इथं मी तापायला ठेवलंय. आणि हे तेल त्यात धूर येईपर्यंत आपल्याला तापवायचंय. आपण जे तेल तापायला ठेवलंय त्यातनं पहा आता धूर येतोय. असा धूर यायला पाहिजे, म्हणजे ते तेल कडकडीत तापलं असं समजलं जातं. आता हे जे 3 इन्ग्रेडियंट्स मी इथं दाखवले ते असे आहेत. हा हिंग आहे, हा स्ट्रॉंग हिंग आहे, हा खडा होता तो मी बारीक करून घेतलाय. नंतर लवंग आहेत 5-6 किंवा 7-8 घेतल्या तरी चालतील. थोडे मेथीचे दाणे. आता हे जे सगळं आहे हे आपल्याला तेलात गॅस बंद केल्यानंतर आपल्याला तेलात टाकायचं, म्हणजे तेलाला एक छान सुगंध येतो हिंगाचा, मेथीचा आणि लवंगाचा. तेल भरपूर तापलेलं आहे, वाफा निघाल्या आहेत, धूर निघालाय त्यातनं. आता मी गॅस बंद केलाय आणि त्यात आपण हिंग घालूया. आणि लोणच्यामध्ये हिंगाचं जो स्ट्रॉंग हिंग असतो त्याचा वास खूप छान लागतो, तो स्पेशली मागवून घेतलाय. त्यात आपण मेथीचे दाणे घालूयात. थोडंसं लांब व्हा कारण ते फुटण्याची शक्यता असते. आणि लवंग. आणि आता हे तेल आपण एकदम पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मग पुढचे सगळे मसाले घालून हे करायचं, पुढची कृती. आता आपण जे लोणचं भरणार आहोत ज्या बरणीमध्ये, आता ही जे मी म्हटलं की मी काही टिप्स सांगणार, त्यातली ही एक खूप महत्वाची टिप आहे. आणि आता तुम्ही कुठली बरणी घ्या, ही मी चिनी मातीची घेतलेली आहे. तुम्ही काचेच्या बरण्या पण घेऊ शकता, पण लोणचं हे नेहमी काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीतच भरावं. आणि आता ही बरणी आहे ही पूर्णपणे कोरडी असावी, त्याच्यात कुठलंही मॉइश्चर वगैरे नसावं. तर त्याच्यासाठी त्याला आपण एक करणार, त्याला आपण हिंगाची धुरी देऊन ती बरणी आपण बंद करून घ्यायचं. तर मी काय केलंय, गॅसवर तवा ठेवलाय, तव्यावर मी हिंग घालतीये, आपला नॉर्मल हिंग जो असेल तो. आता त्या हिंगातून वाफा निघायला लागल्या की मग आपण ही बरणी त्यावर उपडी करायची, पालथी घालून त्यात जो धूर येतोय तो आपण भरून घ्यायचा आहे. त्यामुळे त्या बरणीला सुद्धा हिंगाचा वास येतो आणि लोणच्याला त्याचा वास छान लागतो. हे बायच्यातनं धूर निघतोय, तो बरणीत आपण भरून घेतोय. आता ही बरणी आपण लगेच धूर भरल्या, त्याच्यामध्ये धूर जमा झालाय, हे आपण व्यवस्थित बंद करून ठेवूया. आणि ही नंतर आपण जेव्हा लोणचं त्यात भरू त्यावेळेसच आपण उघडूया. आता आपलं हे तेल जे आपण गरम करून घेतलं होतं ते आता पूर्ण थंड झालेलं आहे. तेल पूर्ण थंड असावं, थोडं सुद्धा कोमट नसावं, नाही तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते. तर आता आपण काय करणार, आपण जे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत जे ते आपण ह्या तेलामध्ये मिक्स करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण हा जो लोणच्याचा मसाला घेतलेला आहे तो तेलात टाकूया. नंतर हे मीठ जे आपण 2 वाट्या घेतलं होतं, तर ही जी वाटी मी ती तुम्हाला दाखवते. साधारण
ही आपली जी रोजची घरातली मीडियम साईजची जी वाटी तेच वाटीचं माप आहे. त्यानंतर हे तिखट आणि ही साखर. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की लोणच्यात साखर कशी. तर साखरेमुळं कैरीचा थोडा आंबटपणा कमी व्हायला मदत होतो. तसंच साखर, मीठ, तिखट ह्या सगळ्यांनी कैरीला म्हणजे जे फोडी असतात त्याला पाणी सुटतं आणि त्याचं टेक्स्चर खूप छान येतं आणि तवंग ते कलर खूप छान येतो लोणच्याला आणि टेक्स्चर पण छान येतं. तर त्यासाठी ही साखर आहे. तर हे सगळं आपण मिक्स करू. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर मोहरीची डाळ जी आहे पिवळी ती थोडीशी तुम्ही भाजून घालू शकता, आवडत असेल तुमच्याकडे तर. नाही तर तशी आवश्यकता नाही आहे. तर हे आपण छान सगळं मिक्स केलं आहे. आता ह्यामध्ये ह्या ज्या आपण कैरीच्या फोडी आहेत त्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत त्या आपण ह्याच्यात आता मिक्स करू. तर हे सगळं लोणच्याचा जो मसाला आहे तो फोडींना आपण व्यवस्थित लावून घेऊया. अगदी व्यवस्थित मिक्स करू. बघा रंग किती छान आलेला आहे. तिखटामध्ये थोडीशी काश्मीरी लाल मिरचीची पावडर पण मिक्स असल्यामुळे त्याच्यात लाल भडक छान रंग आलाय. तसं हे आपलं लोणचं बरणीत भरायला तयार आहे. आता हे आपण बरणीत भरून घेऊयात. जी बरणी आपण हिंगाच्या धुराने हे भरून ठेवलेली आहे, बंद करून ठेवली आहे ती. आता हे लोणचं आपण सगळं एकत्र केलंय मसाल्यामध्ये कैरीच्या फोडी, त्या आता आपण बरणीत भरून घेऊयात. आता हे आपण लोणचं पूर्ण बरणीत भरून त्याला पांढऱ्या कपड्याने पॅक करून ठेवले. का करायचं तर त्याच्यात हवा जाऊ नये आणि लोणचं खराब होऊ नये म्हणून. आणि हे जे लोणच्याची बरणी आहे ती कमीत कमी 8-10 दिवस तरी उघडू नये. तर ती रोज काय करायचं, साधारण बरणी काढून रोज सकाळी आंघोळ झाली की अशी हलवायचं. म्हणजे हे सगळे जे आतले मसाले आहेत ते सगळे व्यवस्थित एकजीव होऊन लोणच्याला छान चव येते. तर अशा पद्धतीने आपलं कुरकुरीत आणि चविष्ट चमचमीत लोणचं, आंब्याचं लोणचं तयार आहे.